Hello guys, myself Gulab Thombre and welcome to the channel Edion Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जिब्रिलियन्स बघितलं होतं. ओके, आतापर्यंत आपण ऑक्सिजन म्हणजे पूर्ण ह्युमनसाठी काय म्हणतात ते, सॉरी ह्युमन नाही, दॅट इज द प्लांटसाठी त्याचे ऑलमोस्ट जेवढे काय फंक्शन आहेत ते प्लांट म्हणजे लक्षात ट्रिक ठेवायची की प्लांटसाठी त्याचे फंक्शन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जिब्रिलियन ऑलमोस्ट आपल्याला फायदे होतात. ओके, त्यानंतर सायटोकायनिन एवढं लक्षात ठेवायचं. सायटोकायनिनची ज्याची ट्रिक आहे ना, दॅट इज द लिपसाळ फायदे होतात. ओके, सगळे ऑलमोस्ट फायदे येत नाही जे लिप लावतात, लक्षात ठेवायचे. ओके डन. ह्याचे फायदे कशाला आजचे? लिपला. ओके, जस्ट रिमेंबर दिस मच. काय पहिला सायटोकायनिन. ओके, सायटोकायनिन. Okay, cytokinins have specific effects on cytokinesis were discovered as kinetin. Yes, obviously but आपण बघितलेलं discovery means that is the discovered as kinetin. Okay, discovered as kinetin, a form of adenine purine from the autoclaved herring sperm DNA. Kinetin does not occur naturally in plants. Search for natural substances with cytokinesis like activities lead the isolation of chitin from the corn kernels and coconut milk. Okay, isolation of chitin from the, since the discovery of chitin, several naturally occurring cytokinins and some synthetic compounds with cell division promoting activity have been identified. Natural cytokinins are synthesized in regions where rapid cell division occur. ओके, दॅट्स ऑल. जस्ट एकदा रीड करून घ्या, ते जास्ती काही इम्पॉर्टंट नाही आहे. बस काय सायटोकायनिन डिस्कवर्ड ॲज कायनेटिन म्हणून डिस्कवर झालेलं. ओके, दॅट्स ऑल. आणि कुठं नॅचरली कुठं हे होतं आहे, काय म्हणतात, सिंथेसाइज होतं हेअर द सेल डिव्हिजन ऑकर्स. फॉर एक्झाम्पल रोटापायसिस डेव्हलपिंग शूट बर्ड्स वगैरे. ओके, आता ह्याचं काय होतं, ह्याचं कशासाठी आपण म्हटलं, दॅट इज द लिपसाठी. ओके, इट हेल्प टू प्रोड्यूस न्यू लीव्स. ओके, न्यू लीव्स, दॅट्स ऑल. ओके, क्लोरोप्लास्ट इन लीव्स, अगेन CHEL, क्लोरोप्लास्ट in leaves. Lateral shoot growth and adventitious shoot formation. Okay, that's all. कारण leaves again shoot area येतात ना, so that is the shoot formation. Cytokinesis help overcome the apical dominance. Yes, obviously apical dominance overcome. They promote the nutrient mobilization which help in the lip senescence ला delay करते. दॅट्स ऑल. म्हणजे हे सगळं लिप रिलेटेड म्हटलं, लिप रिलेटेड काहीही येऊ दे, दॅट इज दी सायटोकायनेसिस. डन, दॅट्स ऑल. यात एवढं जास्ती काय हे नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं की सायटोकायनेस डिस्कवर्ड एज कायनेटिन आणि न्यू लीव्ज फॉर्मेशनमध्ये, परत क्लोरोप्लास्टिन लीव्ज अँड लॅटरल शूट ग्रोथ अँड ॲडव्हेंटिशियस शूट फॉर्मेशन अँड देन सायटोकायनेसिस हेल्प ओव्हरकम द अपायकल डॉमिनन्स. ओके, अपायकल डॉमिनन्सवरती ओव्हरकम करते, ओव्हरकम अपायकल डॉमिनन्स. दे प्रमोट न्यूट्रिएंट मोबिलायझेशन विच हेल्प इन द डिले ऑफ लिप सिनेसन्स. डन, दॅट्स ऑल. जास्त काही नाही. ओके, काय होतं, ऑक्सिजन जे आहेत ना, सगळं प्लांटच्या ग्रोथसाठी इम्पॉर्टंट होतं. त्यानंतर जिब्रिलिन प्लांटसाठी तर नाही, परंतु त्यातून आपल्याला त्याचे फायदे जास्त होतात. ओके, दॅट्स ते जिब्रिलिन. त्यानंतर काय होतं, सायटोकायनिनचं काय करतं, सायटोकायनिन नाही ते लिपला जेवढं काय त्याचे फंक्शन वगैरे आहेत ना, दॅट इज ऑल फॉर द लिप. डन. आता हे आपले PGR म्हणजे ग्रोथला प्रमोट करणारे PGRS संपलेले आहेत. ओके, आता इथून पुढं इथायलिन आणि ॲब्सिसिक ॲसिड ही दोन्ही जे आहेत ना, ग्रोथला इनहिबिट करतात. ओके, सो नेक्स्ट लेक्चरपासून आपण इथायलिन आणि हे बघणार आहोत. ओके, म्हणजे ग्रोथ इनहिबिटिंग PGRS. ओके, थँक्यू सो मच, बाय बाय.